खाडेजी, मला हे विचारायचं आहे, तुम्ही डेगमा गावचे सरपंच आहे. आतापर्यंतचा काय काय विकास झालेला आहे, कोणत्या समस्या मुख्य होत्या ज्या इथे तुम्ही बघितल्या, ज्या पूर्ण केल्या, आणि फ्युचरमध्ये काय प्लॅन राहिलेला विकासाचा? आमच्या इथे समस्या म्हणजे रस्त्याच्या भरपूर होत्या, रोडच्या, आणि अंडरग्राऊंड नाल्या. बाहेरच्या नाल्या पहिले बाहेरून, आता आम्ही अंडरग्राऊंड नाल्याच्या प्रयत्नात आहोत. आणि मुख्य समस्या आमच्या इथे पाण्याची आहे. पाणी म्हणजे हिंगणा तालुक्यात सर्वात ड्राय म्हणजे डेगमा. तिथे म्हणजे पाण्याची एवढी समस्या आहे, पण कोणी राजनीतिक कोणी लक्ष देत नाही, काही नाही. आता यावेळेस आम्ही 2 विहिरी मंजूर करून घेतल्या आहे, तर यावेळेस होऊन जाईल पाण्याची समस्या. आता तर पाण्याची समस्या भरपूर आहे, पाणीच नाही तिथे, काहीच पाणी नाही आहे. आणि आता आम्ही अजून एक म्हणजे आमच्या इथं सर्वात जास्त जनावर आहे, हिंगणा तालुक्यात सर्वात जनावर डेगम्यामध्ये आहे, पण ते दवाखान्याची सोय नाही होऊन राहिली. मी पुष्कळ ठराव दिले जिल्हा परिषदला, पण कोणी लक्ष देऊन नाही राहिलं. खाडेजी, गावामध्ये आपण पाहिलं, रस्ते झालं, इलेक्ट्रिसिटी झालं, वैद्यकीय सेवा झाली, पर्याप्त पातळीत उपलब्ध आहे का? हो, वैद्यकीय सेवा वगैरे उपलब्ध आहे, रस्ते उपलब्ध आहे. इलेक्ट्रिसिटी आणि रस्त्याची समस्या सॉल्व्ह झाल्या आहे का? इलेक्ट्रिसिटी आणि रस्त्याच्या समस्या सॉल्व्ह झाल्या. बरं खाडेजी, गावामध्ये बेरोजगारी एक मुख्य समस्या आहे, तर ग्रामपंचायतीमार्फत बेरोजगारांना रोजगार देण्यामार्फत काही उपाययोजना आहे? आमच्या इथं पहिले मुख्य धंदा होता शेतीचा. आता तिथे काय झालं, जे जंगली प्राणी आहे का नाही, त्यांच्यामुळे एवढा त्रास होणारा शेतीला, ते लोकांनी शेती वाहने बंद करून दिलं. आणि मुख्य धंदा आता आमच्या इथं दुधाचा चालू झाला. प्रत्येक माणसांनी तिथे 4 गाई, 2 गाई, 50 लिटर, 100 लिटर, 20 लिटर असं सर्वांनी चालू केलं. त्याच्यामुळे लोक आता समाधानी आहेत. गावामध्ये छोटे उद्योगधंदे आले तर किती फायदा होऊ शकेल, आणि काय तुम्हाला कसं वाटतं का की शासनाचं कुठेतरी दुर्लक्ष होत आहे गावाकडे? हो, शासनाचं शहरामध्ये फक्त लक्ष आहे शासनाचं, खेड्यामध्ये पूर्ण दुर्लक्ष होऊन आलं. आणि छोटे उद्योगधंदे पूर्ण शहराकडे झाले लोक, पण खेड्यामध्ये कोणी येऊन राहिले. ठीक आहे खाडेजी, खूप खूप धन्यवाद.